नमस्कार. आजचा हा व्हिडिओ ब्लॉग म्हणजे वासवी माता जयंती सोहळ्यातील मनमोहक दर्शन. सर्वप्रथम सुंदर असं डेकोरेशन रेडी होतं आणि ते पाहताच सकारात्मक ऊर्जा जाणवली. त्या क्षणाने मनातला उत्साह लगेचच जागा झाला. पालखी देखील तयार होती आणि सुंदर रंगोळी, जिथे संस्कार आणि सौंदर्य एकत्र भेटत होते. सुंदर गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता तो क्षण पूर्ण वातावरण बदलून गेला. भजन मंडळींच्या भजनांनी वातावरण अक्षरशः मंत्रमुग्ध झालं. गाण्याचा सूर आणि मनाची श्रद्धा दोन्ही एकत्र गुंफले गेलं. आम्ही सगळ्यांनी छान असं फोटो सेशन केलं. प्रत्येक फोटोमध्ये फक्त कार्यक्रम नाही, तर टीमवर्क आणि आपलेपणा दिसत होता. आणि मग सरोज उपगंडलावर काकूंनी वासवी मातेची अत्यंत महत्त्वाची महती सांगितली. सगळे अगदी लक्ष देऊन ऐकत होते. जणू मातेचे विचार मनात बसत होते. लेझिमच्या तालाने सगळं वातावरण मनमोहक झालं. तालाबरोबर एक प्रकारची ऊर्जा आणि त्यातच उत्साह निर्माण झाला. लेझिमनंतर मातेची पालखी निघाली आणि ढोल ताशाच्या गजरातील तो लयबद्ध आवाज पाहून मन आनंदाने भरून आलं. त्यानंतर बघा मिरवणुकीचे काही सुंदर क्षण. आम्ही मैत्रिणी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत निघालो. त्या क्षणाला शब्द नाही, कारण प्रत्येक पावलात मातेची भक्ती जाणवत होती. त्यानंतर लेडीजनी मस्त डान्स केला आणि फुगडीही खेळली. मग जेंट्सने सुद्धा त्यांची फुगडीची धमाल दाखवली. खरंच सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिथे आनंद शेअर केला. मिरवणूक परत आल्यावर कलशाची पूजा झाली आणि मग मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत केलं, कारण आता कार्यक्रमाचा पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा होता. सर्वांचं वासवी माता जयंती या उत्सवामध्ये सहर्ष स्वागत करते. वासवी माता म्हणजे करुणा, समता, सेवा आणि श्रद्धेचा आदर्श. गुरूंनी पूजा सुरू केली आणि त्यानंतर आरती झाली. दिव्यांच्या प्रकाशात त्या क्षणी वातावरण आणखी गहिरं, शांत आणि आदरयुक्त झालं. देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती हा श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सारणे मात्रे मान कामनापूर्ती जय देव. कार्यक्रम झाला आणि सुयोगदादाच्या वोट ऑफ थँक्सनी कार्यक्रमाचा सार आणखी सुंदरपणे समजला. ही जी सुंदर डेकोरेशन हे जे सगळे केलेले आहे, खरंच मनाला प्रसन्न वाटणारा क्षण आहे. आणि आजचा जो सोहळा आहे हा कायम लक्षात राहील इतका सुंदर आयोजित केलेला आहे. फार आल्यापासून चहा कॉफीची व्यवस्था, मिरवणूक झाल्यानंतर थंड पेयाची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी इतक्या काळजीपूर्वक त्यांनी सगळ्या केलेल्या आहेत. आणि आता पहा आपल्या महाप्रसादाची सुंदर व्यवस्था. प्रसाद घेताना फक्त चव नाही, तर कृतज्ञतेचा अनुभव सुद्धा मिळत होता. अशा प्रकारे आम्ही वासवी माता जयंती साजरी केली.